पाठ दुसरा, बोलणारी नदी. नदी म्हणजे काय हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. एक मुलगी होती आणि तिचं नाव लीला होते. ती चौथी या वर्गामध्ये असताना तिला खोड्या करायची जास्त हौस होती. लोकांना त्रास देणं तिला असं वाटायचं नाही, पण खोड्या करायची तिला भारी हौस होती. स्वतःच्या मनात तिचा विचार यायचा ती करायची. त्याच्यासाठी ती काय करायची, मजेशीर युक्त्या अशा शोधत राहायची. तिचे घर एका खेडेगावामध्ये असल्यामुळं एका टोकाला तिचं घर होतं. तिच्या घरामध्ये मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी पाहायला मिळायची. नदी म्हटल्याच्या नंतर मुलं तिथे जाऊन वेगवेगळी गंमत करत असत. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आणि तिने आईकडे हट्ट केला. आईला म्हणाली की आई मला बर्फाचाच गोळा खायचा आहे. मग आई तर नाहीच म्हणणार होती, आजी सुद्धा नाही म्हणणार होती. मग आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ, माई सुद्धा म्हणाली नको खाऊ. लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकामध्ये गोळा, म्हणजे सर्दी होऊन जाईल आणि सर्दी झाल्याच्या नंतर नाकाला त्रास होईल, आजारी पडशील, म्हणून सगळेजण तिला गोळा खाऊ नको असे सांगतात. आता काय करावं लीलाला सुचतही नव्हतं, पण तिनं एक युक्ती शोधली. ती नदीकडे गेली आणि नदीला बोलायला लागली. नदी तिच्यासोबत बोलणार नव्हती, पण स्वतःचीच म्हणाली बोल ग लीला. मग लीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा, पण माई म्हणाली दुखेल तुझा गळा, खाऊ नको. नदी कशी बोलणार, परत लीलालाच म्हणाली मग खा की, पळत जा आणि पटकन खा. लीला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू, ताई माई नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, सगळेजण नको खाऊ म्हणाल्याच्या नंतर पण नदीत स्वतः काही बोलत नाही आहे. परत लीला स्वतःशी बोलायला लागलेली आहे. अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षा मोठी मी, नदीबाई माझं ऐक बरोबर. आणि नदी काही बोलत होती का, नाही. बोलत कोण होतं, स्वतः ही मुलगीच बोलत होती, लीलाच बोलत होती. गोळा खायचा की नाही खायचा याचं ती स्वतःच ठरत होती, पण सगळ्यांना काय सांगत होती की मला नदीनं गोळा खायला सांगितला आहे. गोळा तर ही खाणारच होती, पण नाव कोणाचे दाखवत होती, नदीचं नाव दाखवत होती. लीला आता पळत पळत बर्फवाल्याकडे गेली, गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई माई आई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला कंटाळा आला आणि तिला शाळा बुडावीशी वाटली. तिनं ताईला विचारले. ताई म्हणाली नको बुडू शाळा, आई म्हणाली नको बुडू शाळा, माई देखील म्हणाली नको बुडू शाळा. पण आता लीलाला तर शाळा बुडायचीच होती. जसा बर्फाचा गोळा खाण्यासाठी ती नदीला जाऊन म्हटली की खा गोळा आणि स्वतःच म्हटली खा गोळा, तसं शाळा बुडवायची असताना लीला ग लीला, आज जरी काय म्हणते लीला, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडू नको शाळा, शिकून सवरी होशील सुखी माझ्या बाळा. म्हणजे घरच्या लोकांनी तिला सांगतायत, लीलाला सांगतायत की लीला तू शाळा बुडू नकोस बाळा, शिकली आणि सवरली तर तू मोठी होशील आणि मोठी झाल्याच्या नंतर तू एखाद्या सुशिक्षित वर्गामध्ये नोकरी करशील, स्वतःच्या पायावर उभा राहशील. म्हणून शाळा बुडवण्यात काही फायदा आहे का, फायदा नाही. पण लीला काही ऐकणारी मुलगी नव्हती. लीला चिडली आहे. कुणीच कसे शाळा बुडू देत नाही, शाळेला जाते असे सांगून ती तिच्या शेतामधल्या नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू. पण नदी काही बोलणारी नव्हती. मग लीला स्वतःची बोलायला लागली. आलाय जर कंटाळा तर बुडून बिंदास टाक की शाळा. ताई माई
आणि आई यापेक्षा नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही. दिवसभर नदीकाठी वावरामध्ये खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेमध्ये 7वी या वर्गामध्ये शिकत होती. लीलाला शाळा बुडवायचे तिला कळले आणि तिने शाळा बुडवल्याची घरी सांगितले. तिने आई आणि माईला पण सांगितले. तिघींना लीलाला जी काही बोलण्याची कला होती किंवा शाळा बुडवण्याची कला होती ही माहीत झाली. त्या तिघींनी लीलाची गंमत करायची ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही म्हटलं नाही. लीलाला शाळा बुडायची होती म्हणून जसं बर्फ खाण्यासाठी लीलाने नदीचा सहारा घेऊन सांगितले की नदीनं बर्फ खायला सांगितलं आहे. ताई माई आईपेक्षा मोठी नदी आहे. तसं शाळा बुडवताना सुद्धा तिनं सांगितलेलं आहे ताई माई आईपेक्षा कोण मोठा आहे, नदी मोठी आहे आणि नदीनं मला शाळा बुडवायला सांगितलेले, बिंदास तू शाळा बुडव असं नदी म्हटलेले. असं नदीचं कारण दाखवून तिनं काय केलेले शाळा बुडवली. आणि शाळा बुडवल्याच्या नंतर काय केलेलं आहे ताई माई आई यांनी काय केलेलं आहे तिचे आता काय करायचं ठरवलेलं आहे, गंमत करायची ठरवलेले. आता गंमत काय होती लीलाची ते आपण पाहणार आहोत. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा होता. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला होता. काय खाऊ आणलास तिनं विचारले. भोला मामा म्हणाला, लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. आणि लीलाचे मामा ती शाळेत निघाल्याच्या नंतर आले होते. मामा आल्याच्या नंतर मामा तिला बोलले, तू शाळेत जा बाळा, मी तुझ्यासाठी काय केलेलं आहे, बदामी पेढे आणलेले आहेत. आणि बदामी पेढे बी किती आणलेले आहेत, 16 असे बदामी पेढे मी आणलेले आहेत. 16 पेढे ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत लीलाला आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहिले तर डबा सगळा रिकामा. अगं आई, यात तर एकही पेढा नाही. लीला ओरडले. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवलच वाटले. आणि आई असं कसं होईल, तिने ताईला हाक मारली, नीला ये नीला. काय ग आई. नीला परसातून पळत आली. आणि पळत आल्याच्या नंतर तिने काय केलेले, हाका मारल्याच्या नंतर नीला ये नीला. काय ग आई. नीला परसातून पळत आल्याच्या नंतर अगं पेढे कुठे आहेत, पेढे कुठे आहेत असं म्हटल्याने आईने विचारले. कुठे गेलेत म्हणजे मीच खाल्ले, मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. नीला म्हणाली, बदामी पेढे नदीत का टाकलेस, तू वेडी आहेस का. आई नीलावर ओरडली. तू म्हणालीस ना की पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. आणि मी नदीबाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8 आणि मला सुद्धा दे 8. अगं पण नदी कशी बोलेल. माई आणि आई एकदम म्हणाल्या. लीलाशी बोलते तशी नीला म्हणाली, काय ग नीला, नदी तुझ्याशी बोलते. माईनं विचारले. नदी बोलत नव्हती हे सगळ्यांना माहीत होते. पण काय करत होती, लीला गंमत करत होती. म्हणून सगळ्यांनी तिची गंमत करायचे ठरवले. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो का नाही ग. नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोड तिच्यावर उलटली होती. आता काय करावे तिला थोडा विचार करावा लागला. ताई आई माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायचं आता जाणार नाही. नदीला बोलायला मी जाणार आहे का आता, नाही जाणार. मला कळलंय मी काय चूक करत होते. माई हसत हसत कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली. लीला आणि नीला, हा घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन नीला गोठ्याकडे पळाली. आता काही म्हशीला बोलायला लावणार. माई हसून गंमत म्हणून सांगायला लागली.
कारण नीला कोणाचं तरी नाव करून काय दाखायची की ते माझ्यासोबत बोलतात. नदी तिच्यासोबत बोलते म्हणून तिनं काय केलेलं आहे, शाळा बुडवलेली आहे, बर्फाचा गोळा खाल्लेला आहे. मग यांनी भोला मामाने आणलेले पेढे घेतले आणि पेढे काय केलेले की नदीला देऊन टाकले अर्धे, असं तिची बहीण म्हणू लागली. मग तिला तिची गंमत कळाली की आपण काय करतोय, चूक करतोय. आपली ही चूक कळाल्यामुळं तिनं स्वतःची चूक कबूल केली आणि याच्यानंतर असे करणार नाही असं तिनं समजावून सगळ्यांना सांगितली. सगळी गंमत सगळ्यांना